मागणी केली तिथे आपण पाहतो की त्या मागणीमध्ये राज्यपाल महोदयांकडे आम्ही जे गेलोय, सरकारच्या विरोधात असं कुठंच काही नाहीये. सरकारच्या विरोधात नाहीये किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाही. गृह खात्याच्या बाबतीमध्ये एक शब्द त्या ठिकाणी चुकीचा वापरलेला नाही. डिमांड फक्त कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणतो ना आपण, हे मागच्या सरकारच्या काळात आला होता, त्याला शब्द दिलं होतं नाव कॉमन मिनिमम प्रोग्राम. तसा आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम एकच होता की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि जो कारण ते मंत्री राहिल्याच्या नंतर तिथे जो तपास होणार आहे त्या तपासावरती परिणाम होणार आहे, विपरीत परिणाम होणार आहे. हे कधी कोणत्या पोलिसला फोन लावू शकतात. आणि बीड जिल्ह्यामध्ये असे अनेक महाभाग पोलीस दलामध्ये आहेत की जे करुणा मुंडे यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या गाडीमध्ये साडी नेसून पिस्तूल ठेवला गेला. तुमच्याच व्हिज्युअल तुमच्याकडे असतील तर अजून काढून घ्या तुम्ही. तो जो साडी घातलेला व्यक्ती आहे तो ऐरा कोणी नाहीये, पोलीस दलातला एक पोलीस कर्मचारी आहे. आणि तो आता LCB मध्ये आहे. त्याच्या नावासह तक्रार मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे. आणि कालचे जे एक महाभाग कोण मुंडे नावाचे PI पोलीस, त्यांना पुण्याला बदली केली. मी मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे. पुण्याला कशाला, त्याला गडचिरोलीला पाठवा ना, किंवा चंद्रपूरला पाठवा, अहेरीला पाठवा. पुण्याला म्हणलं होतं आहे तर चांगलं झालं. एक ते हे बघा, मेंबर ऑफ पार्लमेंट कोणत्या पक्षाचे आहेत ते, बजरंग सोनवणे राष्ट्रवादी. म्हणजे हे मेंबर ऑफ पार्लमेंटची चड्डी काढून टाकील अशा प्रकारची भाषा, चड्डी फिटेल अशा प्रकारची भाषा जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची येत असेल तर हे पोलीस अधिकारी सस्पेंड व्हायला पाहिजे. पण हे कोण आहेत पोलीस, कोण आहे त्यांच्या मागे? म्हणजे तुम्ही म्हणाल की पोलिसांनी महिलेचा वेश धारण करून तशा प्रकारचा पिस्तूल त्यांच्या करुणा मुंडेंच्या नाव आहे ना, माझ्याकडे नाव आहे, ते उद्या पत्र देतो ना CM साहेबांना. कारण तो पोलीस दलात बी राहायला नाही पाहिजे, रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे. त्याचं नाव आहे माझ्याकडे सगळे, मी पत्र लिहून ठेवलंय. आजचा दिवस थांबा ना, रोज आगे आगे देखो होता है क्या, असं यांचं एका ठिकाणचं नाही हो. हे अति झाले, अति तिथं माती म्हणतात ना ताई, अति तिथं माती, यांची अति झालेले हे, यांची आता माती व्हायला सुरुवात झालेली आहे. वाळूमध्ये हे बैठक सुरू आहे, 25 मिनिटं झालेली आहेत. तुम्हाला असं वाटतं की दादा राजीनामा घेतील? मला काय करायचं, माझा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. माझे नेते देवेंद्रजी आहेत, माझे नेते देशाचे पंतप्रधान आहेत. आमचं सांगायचं काम आहे की हे जे चाललेलं आहे हे अजित दादा यांनी त्यांना पाठीशी घालतायत कम्प्लिटली. कशासाठी पाठीशी घालताय तुम्ही? काय वाळूचा उपसा करोडो ट्रकमध्ये, करोडो ब्रासमध्ये वाळू उकरली गेली असेल. सोनपेठ, परळी, गंगाखेड एवढ्या पॉकेटमध्ये, माजलगाव, गाड्या कोणाच्या? यांच्याच. हेच आकाच्या चुलत भाऊ